विधानसभेतील अधिकृत विरोधी पक्षनेता पद हे विरोधकांकडे असावं यासाठी विरोधकांचा प्रयत्न आहे। त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या। मात्र जर का आपण बघितलं तर अधिकृत विरोधी पक्षनेत्याला जे विशेष अधिकार असतात आणि त्यामुळे अनेक वेळा सरकारची ही गोची होत असते। त्या पार्श्वभूमीवर यावेळेस खरंच विधानसभेमध्ये अधिकृत विरोधी पक्षनेता पद मिळेल की नाही याबद्दल संभ्रम आहे। मात्र नागपूरचं जे रवी भवन आहे तिथे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांचे बंगले हे सज्ज करण्यात येत। आपण बघू शकतो की हा जो बंगला आपल्याला पाहायला मिळतो हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते यांचा शासकीय बंगला क्रमांक 23 आहे। आता हिवाळी अधिवेशनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्या पार्श्वभूमीवर अंतिम हात या बंगल्याला मारला जात आहे। तर बाजूला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांचा बंगला आहे। सध्या विधान परिषदेला अधिकृत विरोधी पक्षनेता आहे अंबादास दानवे, त्यांचा बंगला सज्ज आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की अधिवेशन काळामध्ये विरोधकांच्या ज्या पत्रकार परिषदा देखील होतात त्यासाठी देखील इथे जो डोम असतो तो देखील बनून सज्ज झालेला आहे। मात्र प्रश्न हा आहे की विधानसभेमध्ये खरंच अधिकृत विरोधी पक्षनेता मिळेल की नाही, त्यासाठी विरोधकांकडे संख्याबळ पुरेसं नाही असा प्रकारचा एक निष्कर्ष काढला जातो। मात्र हे सगळं सरकारच्या मर्जीवर असतं, त्यामुळे जरी विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळेल की नाही याबद्दल संभ्रम जरी असला तरी मात्र प्रशासनाने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आपली जी तयारी आहे ती पूर्ण केलेली आहे। आणि विरोधी पक्षाच्या ज्या काही पत्रकार परिषद असेल किंवा इतर जे कार्यक्रम असेल त्यासाठी जे शासकीय बंगले आहे आणि जी विशेष पायाभूत सुविधा आहे त्या देखील तयार करून सज्ज ठेवण्यात आलेल्या आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।